अवधूत चिंतन श्री गुरुदेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव। आपल्या जीवनातला दूर होत्या हा 95% लोकांचा अनुभव आहे। मग तुम्ही म्हणाल 5%चा काय झालं, 5%चा असं झालं का त्यांची श्रद्धा नसते, आणि ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा नसते त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ। आपण मला जे काही माझ्या गुरुबंधूंनी सांगितलं तर कानिकनाथ महाराज ते असे आहे। आता महाराज चांगलपणा मला सांगता येत नाही, पण ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्राही होती त्या त्या वेळेला भगवंत कोणाला तरी उभं करून त्या धर्माला सावरण्याचं काम करत असतो। आणि म्हणून जेव्हा धर्मावर ग्राही आले होते त्यासाठी या गाढवाला भगवंतांनी उभं केलं आणि धर्म पुन्हा पुढे न्यायला आला। आतापर्यंत आम्हीच हा धर्म पुढे आणलेला आहे। आदिनाथ गुरु निरोगी गहिनी कृपा केली पूर्ण पावन झाले कृष्ण नाम। पण इथे परत थांबायची पालिका आली, धर्म बुडाला धर्म बुडाला। म्हणून संत म्हणतात धर्म करा देव करा। पण धर्म कळला पाहिजे। धर्म म्हणजे काय, दानपणाने धर्म नव्हे, उपकार म्हणजे धर्म, शरणागती म्हणजे धर्म। मग तो धर्म कसा करायचा आहे, ग्रस्त आश्रमातून आश्रमाकडे जाण्याचा मार्ग हा संतांनी दाखवलेला आहे। ग्रस्त आश्रमात कसा धर्म करायचा आहे, मातेने पतीचं दर्शन घ्यावं, मुलाने आई बाबाचे चरण दर्शन घ्यावं। चरणाला महत्व आहे, देहाला महत्व नाहीये। आणि मग पुढे धर्म कळतो। संत एका ठिकाणी सांगतात धन देहे काळाचे धन कुबेराचे येथे मानवाचे काय आहे। मग येथे काही नाही तर मग कशाला आलो, मग धन कमवायचं नाही का, धन कमवायचं आहे। संत एका ठिकाणी पुढे म्हणतात जोडली या धन उत्तम हरी उदास विचारे बीच करी। हे धन आपण जमवलेलं आहे, धन 2 प्रकारचे आहे। हे शरीर पण धनच आहे आणि बाहेरची लक्ष्मीचं पण धन आहे, पण ते धन साठवून कामाला येईल का, मग ते धन आपल्याला पुढे कामाला येईल त्यासाठी संतान बाबा मार्ग धावून गेले नाही। दान धर्म करा, हे दान धर्म असा करा का पुढे त्याचं नाव राहिलं पाहिजे। जसं नागेबाबांनी जे काही शरीर दान केलं, अनेक संतांनी शरीर दान केलं आणि आपल्यापर्यंत जो मार्ग नेऊन दिला, आनंदाचा मार्ग आणलेला आहे, तसं दान धर्म, कारण दानात खूप महत्व आहे। आणि ते दान करूनही ह्या शरीराला सांभाळायचा याच्यासाठी भक्ती सांगितली त्यांनी। अगदी सोपी भक्ती आहे। हे करत नसताना मानवाला डॉक्टर बाबा बुवा भगत ज्योतिषी गुमारे गाभारे तांत्रिक मांत्रिक इकडे जाऊन आयुष्य खावं लागतं। मग काय मार्ग आहे, अगदी सोपा मार्ग आहे। आई वडिलांचं चरण दर्शन घेतलं तर दिवस चांगला जाईल, घराकडे आनंदाने चांगला होईल, पतीच्या पाया पडले तर पती आनंदाने घराकडे येईल। हे जर नाही केलं तर मग कधी होतील, मग अज्ञान निर्माण होईल। म्हणून पुन्हा म्हणतात श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु। आज इथे जो सप्ताह चालू आहे त्याबद्दल जे कीर्तनकार आणि जे महाराजांनी जे तुम्हाला मी तर ऐकायला नव्हती जे काय मार्गदर्शन केलं असेल किंवा जे त्याच्यातून जो तुम्हाला आपल्याला नेहमी सहकार्य लाभत असतो, जे जोशी महाराज आहेत नेहमी त्यांचा आपल्या तीर्थगाव आणि आपण जे पुढे जात असतो या याच्यातून की दिंडी सोहळा असो किंवा कोणताही सोहळा असो याच्यातून वारकरी संप्रदायाचा खूप पाठिंबाच असतो। आणि दरवेळेस म्हणजे साहेब तर नेहमीच असतात, मी नवीन असल्यामुळे मला थोडंसं आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि असेच आमच्यासोबत पाठीशी राहा, आमच्यावर प्रेम करत राहा हीच इच्छा। आणि तुम्हाला सदैव विठ्ठलाचा आणि जे संप्रदायामध्ये जे सामील आहेत त्यांना देवाचा आशीर्वाद भेटो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। जय हिंद जय महाराष्ट्र।
योगिया पाहे दिवाळी योगिया पाहे दिवाळी निरंतर निरंतर सूर्य अधिसली प्राची उजोली समाधी निघाले बाहेर पुजोली समाधी उल्हात असे उजोली समाधी